सिटी मिरर आपका अपना चैनल। हर खबर पर नजर सिटी मिरर। हम पहुंचाते हैं आप तक सच की खबरें, जहां जात पात भेदभाव के बिना जो सच हो वही खबर। सिटी मिरर सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। ज्या ज्या ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्र आहे, आम्ही स्वतः फील्डवर आहे. माननीय पोलीस आयुक्त, ऑब्झर्वर, सर्व वरिष्ठ अधिकारी फील्डवर असतात आणि त्यांना संपूर्ण पॉवर्स त्या ठिकाणी दिलेलं असतात. कुठलाही राडारोडा झाला त्याला आम्ही सोडत नाही. त्या लोकांना शांतपणे निर्विघ्नपणे मतदान करावा आणि असे या ठिकाणी आवाहन करतो. जे संवेदनशील मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी काय खबरदारी तशी घेण्यात आली आणि कशी घेतली? त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा बल आहे आणि 100 मीटरच्या बाहेर एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे आणि काही ठिकाणी CCTV कॅमेरा आपण वेबकास्टिंग करतो आहे आणि त्याचं सर्व कंट्रोल आपण स्मार्ट सिटी कंट्रोल रूमकडे बघतो आहे. आणि शहरामध्ये ज्या ज्या संवेदनशील भाग आहे, ज्या ठिकाणी गर्दी जमावडा होतो आहे, आपण नंतर ड्रोन्स फिरवणार आहेत आणि ड्रोनवरनं अनाऊन्समेंट करणार आहेत आणि त्या ड्रोनवरनं अनाऊन्समेंट ॲज वेल ॲज कोण आहे असे दांगूडदिंगड घालणारे लोकांचं त्या ठिकाणी लक्ष असणार आहे. आणि त्या अनुषंगाने पोलीस फोर्स जवळपास 170 टीम, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्याच्यासोबत फोर्स त्या ठिकाणी सोबत असणार आहे. त्यामुळे मला वाटत नाही की कुठेही राडा करण्याची कोणाची हिंमत असेल. खरं तर राज्याची निवडणूक एकीकडं आणि आपली संभाजीनगरची एकीकडं, ते राडे ते सगळे तो तर ठीक आहे, एक पक्षीय राडे होते ते सगळा हे होता. पण काल नारेगावमध्ये देखील रात्री तो प्रकार समोर आला. अशा ठिकाणी खास करून लक्ष असणं गरजेचं. बघा, आम्ही प्रत्येक वेळा आवाहन करतो शांतपणे मतदान व्हायला हवं. काही कंटक असतात, समाजकंटक असतात आणि लोकशाहीचा बळकट करण्यामध्ये त्यांचा हात नसतात आणि ते काहीतरी करण्याचे प्रयत्न करत असतात आणि त्या सर्व लोकांना बंदोबस्त करण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. जवळपास 2.5 ते 3 तास सुरू झालेत आता मतदान सुरुवात झाली. कसा प्रतिसाद पाहायला मिळतो? कारण खूप मोठ्या प्रमाणात आपण देखील कॅम्पेन चालवलं होतं. काय प्रतिसाद लागतो? खूप चांगल्यापणे चालू आहे. काही जे वयोवृद्ध लोकांना थोडं सांगावं लागतं की 4 मतदान आहे, कारण पहिल्यांदा प्रभाग पद्धती होत आहे आणि ज्यांना चांगलं घरामध्ये किंवा शिकलेलं आहे ते अगदी 5-6 सेकंडमध्ये सुद्धा वोट करून जातात. त्यामुळे आणि विशेष करून दुपारनंतर थोडा गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ आणि त्या ठिकाणी जे रिझर्व्ह स्टाफ आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी असतं ते त्या ठिकाणी आपण अतिरिक्त पोलिंग स्टाफ पाठवून व्यवस्थित करतो. तर हे मनपा आयुक्त जय श्रीकांत होते.